पुढे एक मोठी बातमी। अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर सुरू असलेली बैठक आता संपली आहे आणि या बैठकीमध्ये संविधान बदलाचं नरेटिव्ह तसंच जातीय समीकरण यांचा अजित पवार गटाला फटका बसला। हा सूर काही नेत्यांनी आळवल्याची माहिती आहे, तर काही मतदारसंघांमध्ये युती असूनही त्याचं मतांमध्ये रूपांतर झालं नाही, यावर या बैठकीमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली। अजित पवार गटाचा कोणताही आमदार कुठेही जाणार नसल्याचा विश्वास यावेळेस तटकरे यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वतीमध्ये केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्वावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार एकसंघ ठामपणाने दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आहेत। उलट मागे जी काय अनौपचारिक चर्चेमध्ये मी जे म्हटलेलं होतं की काही जण काँग्रेसच्या जे संपर्कात आहेत, आता त्यांचं ते ठरवतील।